महायुती सरकारमध्ये ओएसडी आणि स्वीय सहाय्यक नेमण्यावरून वाद सुरू आहे। अनेक मंत्र्यांना शिफारस केलेले ओएसडी किंवा पीए मिळालेले नसल्यामुळे नाराजी व्यक्त होतीये आणि या विलंबाचा कारण ठरलाय मुख्यमंत्री फडणवीसांचा स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनाचा आग्रह। मंत्र्यांनी मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या 125 अधिकाऱ्यांच्या नावापैकी 16 जणांच्या नावावर फुली मारली। फिक्सर असलेले लोक मंत्रालयात नकोत म्हणून उर्वरित नावांना मान्यता दिलेली नाही। कोणती ना कोणती चौकशी त्यांच्यावर सुरू आहे आणि त्यामुळे कोणी नाराज झालं तरी अशा नावांना मान्यता देणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। तर खासगी ओएसडी आणि पीए म्हणून मंत्र्यांकडून पाठवलेली काही नावं मुख्यमंत्र्यांनी नाकारली। फडणवीसांच्या या निर्णयाचं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी स्वागत केलं। तसंच आपल्याकडे 16 जणांची नावं आहेत आणि त्यामध्ये 13 शिंदेंचे आणि उरलेले अजित पवार पक्षाचे असल्याचा दावा त्यांनी केला। नावं 16 जणांची आहेत। 16च्या 16 सगळे शिंदेचे मंत्र्यांचे होते। 16च्या 16 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे। नियंत्रण आपल्या मानाचे अधिकारी नेमण्यापेक्षा भ्रष्टाचारपूर्ण मुक्त झालं पाहिजे। विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कित्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये हे होतं। असं आपण सांगताना एकीकडे MMRDA फ्रेंच कंपनीला लाच मागितली जाते। वाटतं हे जर परस्पर विरोध झाला, नुसते ओएसडी आणि पीए सुधारून काही होणार नाही, तर ही यंत्रणाच खराब झाली। हिच्यात सुद्धा सुधार आवश्यक आहे। तर ओएसडी आणि पीए नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं शिवसेना आणि भाजप मंत्र्यांनी स्वागत तर केलंच, तसंच टीका करणाऱ्या ठाकरे पक्षाच्या नेत्यांना प्रत्युत्तरही दिलं। महाविकास आघाडी होती आणि त्यावेळेस पोलिसांच्या बदल्यांमध्ये 100 कोटी घेतले गेलेत। असे ज्यावेळेला शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांवरती ज्यावेळेला आरोप झाले, मग त्यावेळेला संजय राऊत साहेब कुठे होते? मला वाटतं हे आमच्याकडे एक बोट दाखवताना 3 बोट हे स्वतःकडे आहे, ह्याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे। मंत्रालयामध्ये काही नाराजी असेल आणि ते वेगळ्या प्रकारचं काम करत असेल, जेणेकरून सरकारवर त्या माध्यमातून जर विरोधी पक्षाच्या वतीनं ताशेरे ओढले जात असेल तर अशा काही लोकांना मंत्र्यांपासून लांब ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो जर निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। काही कर्मचारी जे आहेत ते जर असा वेडवाकडं वागत असतील, काही वेगळ्या प्रकारे इथे काम करत असतील तर त्यांना कोणी मंत्र्यांनी घेताच कामा नये आणि त्यांची यादी मुख्यमंत्री मोदयांकडे आहे। त्यांना माहिती आहे काय करतो कोण, काय करतो कोण नाही, म्हणून त्यांनी सांगितलंय की आपण हे सगळ्या लोकांना वगळून आपण त्या ठिकाणी आपला स्टाफ नेमावा। मला वाटतं यात गैर काहीही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।